नमस्कार. आजच्या एपिसोडमध्ये आपण बघूया इथे अपूर्वा आकाश आणि भूमी यांना म्हणत असते, हे बघा, मी तुमच्या घरची होणारी सून म्हणून तुमच्या भावना समजून घेऊ शकते, पण ACP अपूर्वा पुरोहित म्हणून मला माझी ड्युटी करावीच लागेल. मला या रूमची झडती घ्यावीच लागेल आणि माझा नाईलाज आहे. तेव्हा इथे भूमी आता लगेच बलदेवकडे बघते आणि त्याला दरवाजा उघडायला सांगते. तर इथे रागिनी पटवर्धनच्या रूमचा दरवाजा तब्बल 7 वर्षानंतर अपूर्वा पुरोहितने उघडलेला असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, भूमी आकाश दोघेही खूपच जास्त घाबरलेले असतात. भूमी म्हणत असते की अरे देवा, आता जर एखादा पुरावा मागे सुटला असेल तर, आणि तो अपूर्वाच्या हाती लागला तर. तेव्हा भूमी म्हणत असते नाही नाही, पण बरेचसे पुरावे आम्ही जाळून टाकलेले आहेत, त्यामुळे रागिनी पटवर्धन यांच्या रूममध्ये कुठला पुरावा सापडेल असं मला वाटत नाही आहे. आणि जाऊ दे, आधीच घाबरायला नको, जे काही होईल ते बघता येईल, नाहीतर अपूर्वाला आमच्यावरती संशय यायला नको. त्यानंतर अपूर्वा त्याचबरोबर बलदेव, अथर्व सगळेजण रूममध्ये येतात. तेव्हा अपूर्वा म्हणत असते, बाप रे, तब्बल 7 वर्षे ही रूम तुम्ही फक्त बंद करून ठेवली नव्हती, तर हिच्याकडे फार दुर्लक्ष केलं आहे तुम्ही. ही रूम तुमच्या बाकीच्या कुठल्याही रूमबरोबर मॅचच होत नाही आहे, म्हणजे काय अवस्था झाली या रूमची. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता अपूर्वा ड्रॉवर वगैरे चेक करत असते. सगळ्या वस्तू आता व्यवस्थित पडताळून बघत असते. त्यानंतर तिला ड्रॉवरमध्ये सापडतो रागिनी पटवर्धनचा एक फोटो. तो फोटो आता बघितल्यानंतर ती म्हणते, अच्छा, म्हणजे ही आहे का रागिनी पटवर्धन. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता भूमी आणि आकाश दोघेजण एकमेकांकडे बघतात. भूमी म्हणत असते की 7 वर्षात आत्या नेमक्या कशा दिसत होत्या हे सुद्धा मी विसरून गेले होते, आणि आज 7 वर्षानंतर त्यांचा फोटो बघून समोर जिवंत आहेत की काय असंच मला वाटलं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता पेपरमध्ये जी न्यूज छापून आलेली असते त्याच्यामध्ये महाजन गारमेंटची CEO रागिनी पटवर्धन या आता परदेशामध्ये फरार झालेल्या आहेत, अशी ती न्यूज छापून आलेली असते. तेव्हा प्रेक्षकांनो, इकडे आता अपूर्वा म्हणत असते की याचा अर्थ या तारखेला जर बातमी छापून आले तर त्याच्या आधीच रागिनी पटवर्धन ह्या परदेशात फरार झाल्या असतील. त्यामुळे त्या तारखेवरून त्या कधी परदेशात फरार झाल्या असतील या गोष्टी सगळ्या मी शोधून काढू शकते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता अपूर्वाला एक डायरी सापडलेली असते. ती डायरी आता तुम्हाला याबद्दल काही माहिती आहे का असं विचारल्यानंतर भूमी म्हणते, नाही, आम्हाला या डायरीबद्दल काहीसुद्धा माहिती नाही आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे अपूर्वा म्हणत असते, काही हरकत नाही, या डायरीमध्ये नक्की काय आहे हे मी शोधून काढेनच. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अपूर्वा म्हणत असते की नाही, मला या रूममध्ये जसं हवं तसं काही सापडलेलं नाही आहे. तुम्ही बरोबर बोलत होता, या रूममध्ये काहीच नाही आहे, पण रागिनी पटवर्धन ह्या जमिनीच्या घोटाळ्यामध्ये इन्वॉल्ड आहेत, आणि जे जे कोणी गुन्हेगार या जमिनीच्या घोटाळ्यामध्ये इन्वॉल्ड आहेत ना, ते परदेशामध्ये कुठल्याही कोपऱ्यामध्ये असू दे, त्यांना इथे भारतात कसं परत आणायचं ते मला बरोबर माहिती आहे, असं अपूर्वा म्हणत असते. मी तिलासुद्धा बरोबर इथे घेऊन येणार. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आकाश आणि भूमी दोघेजण टेरेसवरती आलेले असतात. दोघेही खूपच जास्त घाबरलेले असतात. त्यानंतर प्रेक्षकांनो, आकाश आल्या आल्या पाणी प्यायला सुरुवात करतो, आणि त्याचबरोबर इथे भूमीलासुद्धा पाणी प्यायला देतो. त्यानंतर इथे भूमी म्हणत असते, आकाश, अरे ही अपूर्वा इन्व्हेस्टिगेशन करायला लागले, आता तर तिला रागिनी पटवर्धन कुठल्या तारखेला इंग्लंडला गेले असतील हे सुद्धा तिला आता कळेल. ती म्हणाली की परदेशात कुठल्याही कोपऱ्यामध्ये जरी असतील ना रागिनी आत्या, तरीसुद्धा ती शोधून काढेल म्हणून. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आकाश म्हणत असतो की भूमी, मला तर खूप जास्त भीती वाटत होती जेव्हा ती रूममध्ये शोधाशोध करत होती, तेव्हा मला वाटलं की आत्ताच तिच्या हाती काही लागतंय की काय. 7 वर्ष जी गोष्ट आपण सगळ्यांपासून लपून ठेवले ती गोष्ट आता एका मिनिटात सगळ्यांच्या समोर येते की काय असं मला वाटत होतं. तेव्हा प्रेक्षकांनो, भूमी म्हणते की आकाश, थोड्या दिवसांपूर्वी मला काहीतरी विपरीत घडणार आहे असं वाटत होतं. ते विपरीत घडणं म्हणजे हेच तर नसेल ना रे. म्हणजे बघ ना, ही अपूर्वा आपल्या आयुष्यात आली आहे ना,
तेव्हापासून फक्त आपण रागिनी पटवर्धन यांचाच विचार करतोय आणि म्हणून त्या गोष्टी आपल्या मनातून जातच नाही आहेत आणि म्हणून आपण घाबरतोय. तेव्हा इथे भूमी म्हणत असते, आकाश, तुझी पोलिसांमध्ये ओळख आहे ना रे, तू एक काम कर ना, तू एक काम कर, कमिशनर साहेबांजवळ बोलून अपूर्वाला या केसवरून काढून टाकायला सांग ना, म्हणजे तीही इन्व्हेस्टिगेशन थांबवेल. तेव्हा आकाश म्हणतो, भूमी, असं कसं करता येईल मला? अगं, मी जर कमिशनर साहेबांना सांगितलं की रागिनी आत्यांच्या केसवरून या अपूर्वाला काढून टाका म्हणून, तर तुला कळतंय का, आपण स्वतःसाठीच इथे खड्डा खोदायला तयार करू. तुला कळतंय, सगळ्यांना कळेल की कुठे ना कुठेतरी रागिनी पटवर्धनच्या मागे आपला हात आहे. आपण स्वतःच आपल्या तोंडाने गुन्हा कबूल करायचा का? निदान आता त्या अपूर्वाला आपल्यावरती संशय तरी नाही आहे, पण नंतर तिला आपल्यावरती संशय येईल आणि मग ती आपल्याला नजरेत ठेवूनच इन्व्हेस्टिगेशन सुरू करेल. तेच हवं आहे का तुला? तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता भूमी टेन्शनमध्ये आलेली असते. भूमी म्हणते, आकाश, मग काय करायचं आपण? आता तर इथे अपूर्वाने इन्व्हेस्टिगेशन करायला सुद्धा सुरुवात केली. तिला कळलं तर की या सगळ्यामध्ये आपण इन्व्हॉल्ड आहोत, तर ती आपल्याला जेलमध्ये टाकायला सुद्धा मागे पुढे बघणार नाही. तेव्हा इथे आता अपूर्वाला कसं समजवायचं? त्यानंतर प्रेक्षकांनो, त्या ठिकाणी बलदेव आलेला असतो. तेव्हा भूमी आणि आकाश बलदेवकडे बघून गप्पच बसतात. तेव्हा प्रेक्षकांनो, बलदेव म्हणत असतो की भूमी, आकाश, ऐकले मी सगळं सगळं माहिती आहे मला. तेव्हा आकाश म्हणतो, काय काय माहिती आहे तुला? तेव्हा बलदेव म्हणतो, हेच असं व्हायला नको होतं. तुमच्याकडून मला ही अपेक्षा नव्हती, खरंच. तेव्हा इथे आता बलदेव म्हणतो की अपूर्वाकडून मला ही अपेक्षा नव्हती, म्हणजे बघ ना, तिने इथे येऊन असं रूमचं इन्व्हेस्टिगेशन करायला नको होतं. तिला मी सांगितलं की ही रूम शोधू नकोस म्हणून. रागिनी पटवर्धन हा विषय आमच्यासाठी कायमचा संपला आहे, पण तिने माझं नाही ऐकलं आणि तिने जाऊन तो दरवाजा उघडायला सांगितला आणि मग तिने शोधाशोध केल्यानंतर काहीच नाही सापडलं. पण मला अपूर्वाचं हे वागणं खरंच नाही आवडलं. तुम्हाला सुद्धा त्रास झाला असेल ना तिच्या या वागण्याचा? तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, नाही, तसं काही नाही आहे, तिने तिची ड्युटी केली. फक्त मला एवढंच म्हणायचं आहे, बलदेव, तू एक काम करशील का? तू फक्त अपूर्वाला एवढं समजाव की तिने आहे ना जरा या गोष्टीपासून दूर राहिलं पाहिजे. लग्नाचे दिवस आहेत आता तुमच्या आणि घरामध्ये लग्नाचा माहोल असताना रागिनी पटवर्धनचं नाव नको, एवढंच फक्त हवं आहे आम्हाला. तेव्हा इथे बलदेव म्हणतो, ठीक आहे, मी बोलतो तिच्याबरोबर. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता क्षितिजा झोपेमध्ये स्वप्न बघते की तिला आकाश आणि भूमीपासून कुणीतरी वेगळं करतंय आणि आकाश भूमीला तिच्यापासून कुणीतरी दूर करतंय. तेव्हा इथे क्षितिजा जोरात ओरडते, आई, बाबा, आणि जोरात इथे भूमीला मिठी मारते. तेव्हा भूमी म्हणते, क्षितिजा बाळा, काय झालं? वाईट स्वप्न बघितलं का? तेव्हा क्षितिजा म्हणते, आई, मला असं स्वप्न पडलं की कुणीतरी मला तुमच्यापासून वेगळं करतंय आणि तुम्हाला दूर कुणीतरी घेऊन जाते. मला खूप भीती वाटली. मला तुम्ही दोघे हवे आहात. मला सोडून कुठेही जाऊ नका. तुमच्याशिवाय मी नाही राहू शकत. तेव्हा भूमी म्हणते, क्षितिजा बाळा, अगं, तुला सोडून आम्ही कुठेही जाणार नाही. हे बघ, मी तुझ्या जवळच आहे ना. तू शांतपणे झोपा बाळा, मी आहे तुझ्याबरोबर आणि बाबासुद्धा उद्या येईल. ठीक आहे ना? बाबा उद्या नक्की येईल, त्याच्यामुळे तू अजिबात घाबरू नकोस. डोळे बंद कर बरं, मी आहे ना माझ्या बाळाजवळ तुला झोपवायला. तेव्हा इथे भूमी क्षितिजाला आता शांत करत असते आणि तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत असते आणि तिला झोपवत असते. तेव्हा भूमी आपल्या मनामध्ये म्हणते की आजच अपूर्वाने इथे रागिनी पटवर्धनची रूम उघडली, त्याच्यानंतर आजच माझ्या क्षितिजाला असं स्वप्न का पडावं देवी आई, म्हणजे की आम्ही तिच्यापासून दूर होतोय म्हणून. म्हणजे देवी आई, तू आम्हाला काहीतरी संकेत देण्याचा प्रयत्न करतेस का गं? काहीतरी खरोखर विपरीत घडणार आहे असं वाटतंय मला. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता अपूर्वा आपल्या जाधव हवालदारांना सांगत असते की हे बघा, रागिनी पटवर्धन म्हणजे जमीन घोटाळ्या प्रकरणाबद्दल मी अजून काही माहिती गोळा करू शकले नाही, कारण मंत्री येणार होते. तिथे मला बंदोबस्तासाठी जावं लागलं होतं, त्यामुळे मी जास्त काही माहिती गोळा करू शकले नाही आहे. पण मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की रागिनी पटवर्धन आहेत ना, गुन्हेगार प्रवृत्तीची बाई आहे. तिने जमीन घोटाळ्यामध्ये महत्त्वाची कामगिरी निभावलेली आहे. गुन्हेगार प्रवृत्तीची बाई आहे. किती घोटाळे केले आहेत, अजून किती क्रिमिनल रेकॉर्ड्स आहेत, याबद्दल मला संपूर्ण माहिती हवी आहे. कळलं तुम्हाला? तेव्हा इथे आता हवालदार जाधव म्हणतात की ठीक आहे मॅडम, तुम्हाला सगळी माहिती उद्यापर्यंत मिळून जाईल.
त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता अपूर्वा म्हणत असते, अरे देवा, घाई गडबडीमध्ये ही डायरी चेक करायला मी विसरूनच गेले. त्यानंतर अपूर्वा ती डायरी बघायला जाणार तेवढ्यातच तिथे बलदेव येतो आणि म्हणतो हाय. तेवढ्यातच अपूर्वा म्हणते, बलदेव तू इथे? तेव्हा बलदेव म्हणतो, हां, आता दिवसभर आपण दोघेजणं काही भेटलो नाही. तू सुद्धा तुझ्या कामात बिझी होतीस आणि मी सुद्धा माझ्या बिझनेस मीटिंगमध्ये होतो. त्याच्यातून मी फ्री झालो आणि मग विचार केला की आता धावत धावत जाऊन मॅडमची एक धावती भेट घ्यावी, त्यासाठी मी इथे आलो आहे. आणि येताना बघ तुझ्यासाठी काय आणलं आहे, तुझी फेवरेट आईस्क्रीम. तेव्हा अपूर्वा म्हणते, बलदेव अरे तू सुद्धा थकला होतास, मी सुद्धा थकले होते, मग एवढी धावत धावत यायची काय गरज होती? हे बघ, उद्या आपण शांतपणे दोघेजणं भेटलो असतो की. तेव्हा इथे बलदेव म्हणत असतो की अपूर्वा, नाही बरोबर बोलतेस तू की उद्या आपण दोघेजणं भेटू शकलो असतो, पण माझं आता तुला भेटणं सगळ्यात जास्त महत्त्वाचं होतं, म्हणून मी इथे आलो आहे. तेव्हा अपूर्वा म्हणते, काय झालं बलदेव? हे बघ, जे काही असेल ना ते प्लीज तू मला सांग. तेव्हा बलदेव म्हणत असतो की कसं आहे ना अपूर्वा, म्हणजे मी तुला इथे महत्त्वाची गोष्ट सांगायला आले. हे बघ, ह्या जे काही आहे ना रागिनी पटवर्धनचं प्रकरण, जे जमिनी घोटाळा प्रकरण आहे, ते कुठपर्यंत मार्गी लागले? तेव्हा अपूर्वा म्हणते, अजून संपूर्णपणे तरी नाही, पण चालू आहे, काम सुरू आहे, इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे, लवकरच मार्गी लावेन मी. का रे, काय झालं? तेव्हा इथे बलदेव म्हणत असतो, अपूर्वा, मी तुझ्या कुठल्या तरी कामामध्ये इंटरफेअर करतोय किंवा अडथळा निर्माण करतोय असं प्लीज तू समजू नकोस. पण मला तुला एक महत्त्वाची गोष्ट अशी सांगायची आहे की तू आहे ना, आता आपलं लग्न जवळ आलं आहे, 2-3 दिवसावर आपलं लग्न आहे आणि त्याच्यामध्ये तू आता रागिनी पटवर्धनांचं सारखं नाव घेणार आणि मग घरातलं वातावरण डिस्टर्ब होणार. स्पेशली आकाश आणि भूमी यांना खूप त्रास होईल, कारण रागिनी पटवर्धन यांनी जर सगळ्यात जास्त कुणाला त्रास दिला असेल तर आकाश आणि भूमीला दिला आहे. तेव्हा तू आता इन्व्हेस्टिगेशन करणार आणि त्याचबरोबर सारखं नाव घेणार, त्यांना त्रास होईल ना. तेव्हा तू एक काम नाही का करू शकत, ही केस तू दुसऱ्या ऑफिसरला नाही का देऊ शकत? तू ही केस सोड ना. तेव्हा अपूर्वा म्हणते की बलदेव, तू इथे माझ्या कामामध्ये इनडायरेक्टली का होईना पण तू अडथळा निर्माण करतोच आहेस. तेव्हा बलदेव म्हणतो, म्हणून तर तुला मी आधीच सॉरी म्हटलं आहे ना. तेव्हा अपूर्वा म्हणते, हे बघ, मी समजू शकते तुला काय म्हणायचं आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेव बलदेव, ही केस मी सोडेन, पण ही केस मी सोडल्यानंतर कुणीच घेणार नाही असं नाही. ही केस दुसऱ्या ऑफिसरकडे जाईल आणि माझ्यासारखे कितीतरी प्रामाणिकपणे आपलं काम करणारे ऑफिसरसुद्धा आहेत आणि ते या गोष्टीच्या मुळाशी नक्कीच जातील ना. मग ते लोक तर इन्व्हेस्टिगेशनच्या नावाखाली खूपच जास्त त्रास देतात आणि हे तुला पण माहिती आहे. ही केस जर माझ्याकडे असेल तर निदान मी घरातली असल्यामुळे मी माझ्या माणसांना त्रास होऊ देणार नाही आणि अशा पद्धतीने मी इन्व्हेस्टिगेशन करेन, बरोबर ना. पण बाकीच्या लोकांनी जर त्रास दिला तर? तेव्हा मला असं वाटतं की ही केस जर माझ्याकडे राहिली तर सगळ्यांसाठी सोपं होईल. तेव्हा इथे अपूर्वा म्हणते, तुला कळतंय ना मी काय बोलते ते, आणि तरीसुद्धा तुला वाटत असेल तर ठीक आहे, मी विचार करते ही केस सोडण्याचा. तेव्हा बलदेव म्हणतो, नाही नको नको, बरोबर बोलतेस तू आणि तुझं म्हणणं पटतंय मला. दुसरं कोणी ऑफिसर आलं तर कदाचित आकाश आणि भूमी यांना जास्त त्रास होऊ शकतो आणि तुला माहिती आहे अपूर्वा, त्या दोघांशिवाय मला कोणीच नाही आहे. ते दोघेजणं माझ्या आयुष्यामध्ये खूप महत्त्वाचे आहेत. त्यामुळे तू एक काम कर, ही केस तू घे आणि तू व्यवस्थित याच्यावरती काम कर. भूमी आणि आकाश यांना त्रास होणार नाही, फक्त ह्याची काळजी घे. तेव्हा अपूर्वा म्हणते, ठीक आहे, मी ह्याची व्यवस्थित काळजी घेईन. तेव्हा अपूर्वा म्हणते, तू गाडी वगैरे आणली आहेस का बलदेव? गाडी कुठे आहे तुझी? तेव्हा तो म्हणतो, हां गाडी आणले ना, मी तिकडे पार्क केले गाडी, इथे नाही घेऊन आलो, मी जातो माझ्या गाडीने, तू नको काळजी करू. तेव्हा बलदेव म्हणतो, बरं तू दिवसभर काही खाल्लेस का? नाहीतर चल, तिथे एक चांगलं रेस्टॉरंट आहे, तिथे जाऊन आपण दोघेजणं जेवूया, चल ना. तेव्हा अपूर्वा म्हणते, नाही नको, खरंच नको, आता जेवायला वगैरे नको, मलासुद्धा खूप महत्त्वाचं काम आहे आणि घरीसुद्धा आता जायचं आहे, खूप उशीर झाला आहे, तू सुद्धा घरी जा आणि आता आराम कर बरं. तेव्हा इकडे बलदेव म्हणतो, बरं ठीक आहे, आता मी घरी जातोय, पण तू सुद्धा तुझी काळजी घे, ठीक आहे ना. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता अपूर्वाने गोड गोड बोलून बलदेवला आपल्या बोलण्यामध्ये अडकवलेलं असतं. तेव्हा ती म्हणते, रागिनी पटवर्धन हे प्रकरण नेमकं काय आहे ना ते शोधून काढलं पाहिजे आणि तिचं नाव घेतल्यानंतर आकाश आणि भूमी यांना काय एवढा त्रास होतो ते सुद्धा बघितलं पाहिजे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता भूमीने आकाशला व्हिडिओ कॉल केलेला असतो
आकाश म्हणतो, भूमी अगं मी तरी काय करू, आता मला अर्जंटली मीटिंगला पुण्याला यावं लागलं, नाहीतर मी खरंच नसतो आलो. पण आपली क्षितिजा कशी आहे, आता बरी आहे ना ती? तेव्हा भूमी म्हणते, हो आकाश, क्षितिजा एकदम व्यवस्थित आहे, थांब मी तुला दाखवते. आणि आता इथे क्षितिजाकडे कॅमेरा करून इथे आता आकाशला भूमी क्षितिजाला सुद्धा दाखवते. तेव्हा आकाश म्हणतो की क्षितिजा शांतपणे झोपली आता. हे बघ, तू तिची काळजी घ्या भूमी, अजिबात तिला एकटं सोडू नकोस, उद्या सकाळपर्यंत मी घरी येतोय. तेव्हा भूमी म्हणते की आकाश बरोबर, तू उद्या सकाळपर्यंत घरी ये, पण मला काय वाटतं सांगू, अचानकपणे आपल्या क्षितिजाला असं स्वप्न आजच का पडलं असेल रे? म्हणजे त्या अपूर्वाने रागिनी पटवर्धनांची रूम आजच उघडली आणि आजच आपल्या पिल्लूला असं स्वप्न पडावं. मला खरंच खूप भीती वाटते आकाश. म्हणजे काही वाईट संकेत तर देण्याचा प्रयत्न करत नाही आहे ना देवी आई? तेव्हा आकाश म्हणतो, भूमी तू असा विचार कशाला करतेस? हे बघ प्लीज, तू असा विचार करू नकोस, पॉझिटिव्ह विचार कर ना. आणि हे बघ भूमी, तू आज जराशी सतर्कच झोपा, म्हणजे आजूबाजूला लक्ष असू दे. मागे माहिती आहे ना, कुणीतरी माणूस आपल्या इथे घरामध्ये घुसण्याचा प्रयत्न करत होता आणि नंतर तो पळून गेला. आठवतंय ना तुला? तो माणूस परत येऊ शकतो, तो गुन्हेगार प्रवृत्तीचा माणूस असेल आणि तो नक्कीच काहीतरी इथे चोरण्याचा प्रयत्न करत असेल. त्यामुळे आपल्या क्षितिजाला एकटं सोडू नकोस. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जरा तू जागी झोप, नाहीतर तो चोर जर घरामध्ये घुसला तर कुणाला काही कळणारच नाही. तुझं आजूबाजूला जरा लक्ष असू दे, मी उद्या सकाळी लवकरच येतोय. तेव्हा इथे भूमी म्हणत असते, ठीक आहे आकाश, माझं लक्ष आहे. त्यानंतर भूमी आता बोलता बोलता खिडकीजवळ आलेली असते. भूमी म्हणते, आकाश अरे बाहेर आहे ना लाईट आपल्या चालू बंद होत आहेत, असं का? म्हणजे ऑन ऑफ का होत आहेत लाईट्स? तेव्हा आकाश म्हणतो, भूमी म्हणजे नक्कीच तो चोर परत आला असेल, कारण त्या दिवसापासून मी बाहेर असे काही सेन्सर लावलेत ना, ज्याच्यामुळे जर तो चोर किंवा कुठलाही माणूस घरामध्ये घुसण्याचा प्रयत्न करत असेल तर सेन्सरमुळे त्या लाईट्स इथे ऑन ऑफ होतील. मला असं वाटतंय तो चोर पुन्हा घरामध्ये घुसण्याचा प्रयत्न करतोय. तेव्हा भूमी म्हणते, आकाश मी एक काम करते, मी जाऊन बघते. तू एक काम करतोस का? बलदेव दादा आणि अथर्वला फोन करून लवकरात लवकर त्यांना अलर्ट राहायला सांग, त्यांना खाली पाठव, मी तोपर्यंत जाऊन बघते. तेव्हा आकाश म्हणतो, भूमी नको, तू एकटी जाऊ नको, क्षितिजाला ठेवून तू नको जाऊस. तरीसुद्धा नेहमीप्रमाणे भूमी काही ऐकत नाही, आगाऊपणा करत आता बाहेर जातेच आणि क्षितिजाला बिचारीला एकटीला रूममध्ये ठेवते. तेव्हा इकडे आकाश अथर्वला आणि बलदेवला फोन करत असतो. त्या दोघांचा फोन आता लागत नसतो आणि तोपर्यंत इथे भूमी बाहेर कुणीतरी आहे म्हणून आता एकटीच त्या माणसाला पकडायला जाते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता आकाशला भीती या गोष्टीची असते की तो माणूस घरामध्ये घुसून आपल्या क्षितिजाला तर आपल्यापासून दूर करणार नाही ना. आधीच क्षितिजा लहानपणापासून खूपदा त्यांच्यापासून दूर झालेली असते, त्यामुळे आकाशला त्या गोष्टीची भीती असते. तो आता घाईघाईने अथर्व बलदेव यांना फोन ट्राय करत असतो, पण आता एकाचा फोन लागत असतो तर एखाद्याचा फोनच लागत नसतो. असं इथे आता आकाशच्या बाबतीत घडत असतं. तेव्हा तो घाईघाईने इथे पुन्हा आता अथर्वला फोन करतो. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे भूमीसुद्धा आता खाली बघायला जाते की नेमकं कोण आता बंगल्यामध्ये घुसण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे आता बलदेव आणि अपूर्वा यांचं लग्न झालेलं असतं आणि गृहप्रवेशाच्या वेळी भूमी म्हणत असते की अपूर्वा, आता माप ओलांडून या घरामध्ये आता लक्ष्मीच्या पावलांनी ये आणि या घरामध्ये भरभराट येऊ दे. तेव्हा प्रेक्षकांनो, अपूर्वा आता माप ओलांडून घरामध्ये प्रवेश करताच लाईट गेलेल्या असतात. तेव्हा सगळेजण घाबरतात की इथे ही गोष्ट तर चांगली नाही आहे, लाईट्स कशा काय गेल्या? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता भूमी म्हणत असते की अपूर्वा, काही हरकत नाही, आपण दोघीजणी मिळून आपलं हे घर आहे ना, ते कुठलंही संकट जरी या घरावरती येणार असेल, आपण दोघीजणी मिळून आपल्या घरावरती येणारं संकट दूर पळवून लावू, ठीक आहे ना? दोघीजणी मिळून हे घर आपण उजळून टाकू. तेव्हा अपूर्वा मनामध्ये म्हणत असते की भूमी, ही तर आता सुरुवात आहे गं तुमचं वाटोळं करण्याची. हळूहळू बघ अजून या घरावरती किती संकट येतात ते. तुम्हाला दोघांना शांतपणे जगू देणार नाही मी, असं आता अपूर्वा म्हणत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे एका टेप रेकॉर्डरमध्ये एक आता आवाज चालू असतो आणि त्याच्यामध्ये ती बाई म्हणत असते की 7 वर्षांपूर्वी तुम्ही जो काही गुन्हा केलाय ना,
तो मी माझ्या डोळ्याने बघितलेला आहे आणि तो गुन्हा आता मी सगळ्यांच्या समोर सांगून टाकणार आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, 7 वर्षांपूर्वीची गोष्ट आता बाहेर आलेली असते.